सनगर कपिलेश्वर कॉलनी येथे दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 7:45 वाजता आरोपी अशोक घोल वय वर्ष 45 यांनी दहशत माजवत हातात चाकू घेऊन ज्येष्ठ नागरिक भानुदास मिसाळ वय वर्ष 71 यांना धारदार चाकूने वार करीत जागीच ठार मारले, तसेच त्यांचे वडील लहू सानप यांना जखमी केले। आरोपी अशोक घोल याला पोलिसांनी पाठलाग करत आनंदाने ते जेलबंद केले। घटनास्थळी आमदार संग्राम जगताप, शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भरती यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली। आरोपी अशोक घोल हे गेल्या 20 वर्षांपासून कॉलनीमध्ये दहशत वाजवत होते। आज सकाळी एका ज्येष्ठ वृद्ध महिलेला दांडक्याने मारहाण केली। घरामध्ये कोयते, तलवारी, कुऱ्हाड आदी धारदार शस्त्र आढळली असून पोलिसांनी हस्तगत केली। पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करत आहे। साहेब आता साईन करून घेतले दीपक मग तुम्ही का लोकांना दमत्यात नाही तर त्यांना त्रास देऊ ना, पोलीस कारवाई करतील ना काय असेल ते तुम्ही दिला पुन्हा दिला म्हणजे लोक तुमच्या विरुद्ध बोलत नाही याचा अर्थ असा आहे का? जास्त शहाणपणा करायचा नाही तर गोरगरीबाला चाकू मारला यार कशाला डिपेंड करता भोगल ना ते माझी बायको कुणी मारलं नाही काय नाही ऐका ना मारा आम्ही काय हे नाही सगळे लोक आहेत मला माहिती ना मला पोलीस केस झाली सगळ्यात करणार नाही मी फक्त येऊन बघतो मी काय केलं फक्त येऊन फक्त त्यांना तुम्ही हात उचलला का काय एवढंच विचार बाकी दुसरं काही विचार नाही। तुम्ही जावा घरात बसा आणि काय बोलायचं नाही बिलकुल कोणत्या माणसाला जे काय असेल कायदेशीर कारवाई होईल समजलं का? आणि कुणाला काय बोलला इथं तुम्ही त्या संदर्भाने तुम्हाला काय असेल कायदेशीर कारवाई करा समजलं का? बिलकुल मला कंप्लेंट आली नाही पाहिजे इथून। चला